फ्रेमॅक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पिंपरी चिंचवड मित्रांनो, हे पुण्यातील एक नगरपालिका आहे. एक फेमस शहर जे की खूप सुंदर आणि दिसायला देखील भारी, आणि बाजारपेठ देखील तिथे दिवसा खूप सुंदर भरते. दिवसभर तिथे किचकिच राहते. माणसांचा हल्ला, आरडाओरड आणि बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेले उद्योजक आणि ग्राहक. पण मित्रांनो, इथलं तुम्हाला थोडंसं सत्य माहिती नाही. ईळभर जसं दिसणारं हे पिंपरी चिंचवड महापालिका आहे, तसंच रात्र होताच तिथे एकदम सुनसान हायवे होतो. म्हणजे की रात्री तिथे प्रवास करण्यासाठी चांगलं वातावरण नसतं. अशा काहीतरी अफवा किंवा सत्य घटना आहेत, ज्यावरून हे सिद्ध झालेलं आहे की तिथे काहीतरी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी आहे. एक दिवशी दीपक आणि विठ्ठल हे दोघं मित्र, त्यांच्या एका मित्राची बर्थडे पार्टी होती. ते त्या पार्टीमध्ये गेले होते आणि आता पार्टी म्हटल्यावर 10 ते 12 वाजणारच. म्हणजे की आजकालचे जे मुलं आहेत ते सुरुवातीला तर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात, आणि तशाच प्रकारे यांना देखील तिथून येण्यासाठी 12 वाजले. 12 वाजता पार्टी संपली आणि 12 वाजल्यानंतर ते आपल्या बाईकवर बसले. दीपक आणि विठ्ठल दोघेही म्हणाले एकमेकांना, आज खूप मज्जा आली ना, आपण खूप दिवसांपासून इकडे म्हणजे बाहेर फिरण्यासाठी आलो. आणि विठ्ठल म्हणाला, हो रे, खरंच आजचा दिवस चांगला गेला. पण आता त्यांना थंडी वाजून लागली होती, कारण की रात्री स्वेटर एकतर त्यांनी घातलेलं नव्हतं, आणि ते हळूहळू निघाले. आणि थोड्या वेळानंतर अर्धा एक तास प्रवास केल्यानंतर ते पोचले पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जवळ. आणि तिथून जात असताना त्यांना असं वाटलं की गाडीच्या समोर एक मागे कोणतरी उभा आहे, अशी अस्पष्ट काळी आकृती दिसली. त्या दोघांनी गाडीची स्पीड कमी केली आणि मागे वळून पाहिलं. कदाचित तिथं कोणीच नव्हतं, पण या दोघांना वाटलं की आपल्याला असं वाटतं की साईडला कोणतरी उभं आहे. पण त्यांनी साईडला देखील पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. संपूर्ण अंधार. त्यांनी बाईक सुरू केली आणि थोडं पुढे गेले. पुढे गेल्यानंतर तिथे एक मंदिर होतं. त्या मंदिराजवळून आवाज आला की, अरे इकडे या, मी इथे अडकलोय. आणि इतकं ऐकताच त्या दोघांना घाम सुटला आणि त्यांनी तिकडे पाहिलं. तिकडे कोणीच नव्हतं. विठ्ठल म्हणाला, दीपक, तिकडे जायचं का घरी जायचं? दीपक आधीच थोडासा सरकलेला होता. दीपकने म्हटलं, अरे त्याला जर वाचवायला गेलो तर आपण मरचाल. तो कोण कुठला आहे हे माहीत नाही. आणि त्यांनी गाडी सुरू केली. जसंच त्यांनी गाडी सुरू केली, त्यांच्या मागे पावलांचा आवाज येऊ लागला. आता हे दोघे खूप घाबरले आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना असं वाटत होतं की त्यांची गाडी त्याच जाग्यावरती फिरत आहे. गाडीची स्पीड तर 80+ होती, पण तो रस्ता कटत नव्हता. अचानकपणे रोडच्या समोर एक म्हातारा माणूस येऊन उभारला आणि त्याच्या साईडला एक लांब केसाची बाई. तिचे केस मोकळे होते, वाऱ्यामध्ये फिरत होते. आणि त्या दोघांना पाहून याने ब्रेक मारलं, पण गाडीचं ब्रेक फेल आणि ते सरळ गेल्यानंतर त्यांच्या मधून गाडी गेली. म्हणजे त्यांना काहीच झालं नाही. हे पाहून दोघेही घाबरले आहे. त्यांनी म्हटलं की हे माणूस होते की कोण? मग पुढे जाऊन त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते तिथेच जाग्यावरती मेले. असं म्हणतात की ते पुन्हा घरी परतले नाहीत, कारण की त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यांची गाडी सापडली, पण
त्यांचा मृतदेह अजून कोणाला सापडलेला नाही. तिथे कॅमेऱ्यामध्ये थोडी घटना रेकॉर्ड झालेली होती, पण जिथे ॲक्सिडेंट झाला तिथे कॅमेरा नव्हता, म्हणजे की पुढे जाऊन झाला आणि ते संपूर्णपणे विलुप्त झाले. प्रेमॅक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.